उमेदवार निलेश तांबे यांनी असा आवाहन केलं आहे की या 10 वर्षात आरोग्य शिक्षण आणि जे इतर जी समस्या आहे त्याबाबत केंद्रीय पंचायत राज्य मंत्री असो खासदार इथले त्यांनी काही केलेले नाही. आपण सगळे लोक कल्याण पश्चिममध्येच राहतात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या कल्याण पश्चिममध्ये मागच्या 10 वर्षामध्ये रस्ते असतील, सेव्हरेजचं काम असेल, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं असतील, मोदीजींच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने कल्याण पश्चिमचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम झालेलं आहे. पाणी पुरवठा योजनांची कामं ही अमृतमधून मंजूर झाली. आज सदृश असा विकास आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही रेल्वे स्टेशनला गेले तर रेल्वे स्टेशनला शॅटीचं काम स्मार्ट सिटीमधून सुरू आहे. पार्किंग प्लाझा त्याचं लोकार्पण झालेलं आहे. सिटी पार्क तुम्ही बघायला गेले तर सिटी पार्क असं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच शहरामध्ये नाही अशा प्रकारचं सिटी पार्क हे कल्याण शहरामध्ये झालेलं आहे. CCTV कॅमेऱ्याने सज्ज असं कल्याण शहर आपल्याला बघायला मिळतं. खडकपाड्याचा एक स्मार्ट रोड हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणून या कल्याण शहराचा विकास झालेला आहे. MMRDच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी जवळजवळ 60-65 कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी दिले. रिंग रोड आपण जो बघता 1200 कोटी रुपयाचा रिंग रोडचं काम या ठिकाणी झालेलं आहे. दुर्गाडीचा ब्रिज हे आपण बघताय. ह्या बॉटलनेक तयार झाला होता. 14ला जेव्हा ते प्रचाराला आले तेव्हा त्यांना बाईकवर यावं लागलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दुर्गाडीचा ब्रिज 8 लेन करण्याचं काम केलं. समोर दुर्गाडीवर तुम्ही गेले की नवल गॅलरी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. हे कल्याण शहर हे ज्याचं डोळे खराब असतील ना त्यालाच दिसू शकत नाही विकास आहे. म्हणजे त्याने आधी आपला चष्मा बदलावा. ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलंय त्याला खरं तर आपल्यालाच माझी विनंती आहे की आपण नेऊन दाखवलं पाहिजे हाताला धरून, चला आम्ही दाखवतो विकास झालेला. आणि एवढा विकास झाल्यानंतर कोणाला असं वाटत असेल की आदिवासी भागापेक्षा वाईट अवस्था कल्याण पश्चिमची आहे तर हे दुर्दैवी विधान आहे. असं म्हणणं सर 2.5 लाख मतांनी निवडून येणार.